हॅलो नमस्कार। तर मी आले आहे माझ्या गावी। तुम्हाला दिसतोय छान निसर्ग, आजूबाजूला हिरवळ आणि मार्च महिना सुरू आहे आणि मार्च महिन्यात आपल्याकडे करतात वाळवणाचे पदार्थ आणि त्याच वाळवणाच्या पदार्थांपैकी एक पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फार आवडतो आणि तो म्हणजे बटाट्याचे वेफर्स। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचे वेफर्स कसे तयार करतात ते। चला मग सुरुवात करूया। आज आपण बाहेरच सेटअप केला आहे। छान ऊन, गार वारा आणि एकदम परफेक्ट वातावरण, म्हणून आजचा घाट बाहेरच घेतला आहे। आणि हो, आज आपण 5 किलो बटाटे घेतले आहेत बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी। सगळ्यात आधी बटाटे नीट स्वच्छ धुवून घेतले, थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवले म्हणजे त्यावरची माती सहज निघते आणि मग एक एक करून सगळ्या बटाट्यांची साल काढली। इथे एक महत्त्वाची गोष्ट, बटाट्याची साल काढल्यानंतर ते लगेच पाण्यात टाकायचे, नाहीतर पटकन काळे पडतात। त्यामुळे या रेसिपीसाठी पाणी थोडं जास्तच लागणार आहे। त्यानंतर किसनीच्या मदतीने या सगळ्या बटाट्यांच्या चकत्या पाडून घ्यायच्या आहेत, त्या अशा प्रकारे। बटाटे कापल्यानंतर ते लगेच पाण्यात टाकायचे आहेत, नाहीतर ते काळे पडू शकतात आणि जर असे काळे झालेले काप आपण तळले तर तेही काळे पडू शकतात। म्हणून बटाट्याचे काप नेहमी पाण्यातच ठेवायचे। जर तुम्ही हे काप आदल्या दिवशी करून ठेवत असाल तर त्यामध्ये तुरटी फिरवायला विसरू नका। मी सुद्धा आत्ताच तुरटी फिरवते आहे, कारण सगळे काप होईपर्यंत थोडा वेळ लागणार आहे। यामुळे बटाटे अगदी फ्रेश आणि पांढरे राहतात। बघा, 5 किलो बटाट्याच्या चकत्या किती झाल्या आहेत। पातेलं अगदी फुल भरलं आहे, त्यामुळे एकाच पातेल्यात हे नीट शिजणार नाही। म्हणून मी ह्या सगळ्या चकत्या 2 भागांमध्ये डिवाइड करते आहे आणि दोन्ही पातेल्यांमध्ये मी हे शिजवणार आहे। बटाटे ज्या तुरटीच्या पाण्यात भिजवत ठेवले होते ते पाणी पूर्ण काढून टाकलं आणि नंतर या बटाट्याच्या चकत्या एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि त्यातलंही सगळं एक्स्ट्रा पाणी काढून टाकलं। आता पुढची स्टेप, बटाट्याच्या चकत्यांमध्ये पाणी घालून ते शिजवायला ठेवायचं। लक्षात ठेवा, पाणी बटाट्यांच्या वर साधारण 1.5 बोट एवढंच असावं, म्हणजे ते परफेक्ट शिजतात। त्यानंतर यात थोडं मीठ घालायचं आहे। मीठ आपल्या चवीनुसार ॲड करायचं आहे। मी थोडंसं कमीच घातलं आहे, कारण शेवटी आपण वरतून तिखट, मीठ किंवा चाट मसाला टाकून त्याला छान टेस्टी बनवून खाऊ शकतो। त्यामुळे मीठ थोडंसं कमीच ठेवायचं। त्यानंतर पाण्याला छान दणदणीत उकळी येऊ द्यायची, बटाटे छान शिजू द्यायचे। मला यासाठी साधारण 40 मिनटं लागली, पण बटाट्यांच्या क्वालिटीप्रमाणे वेळ बदलू शकतो। शिजले की नाही हे कसं चेक करायचं, तर 1-2 स्लाइस काढायच्या आणि हाताने हलकंसं दाबायचं। जर ते सहज तुटलं तर बटाटे परफेक्ट शिजलेत, पण लक्षात असू द्या, खूपच मऊ होऊ देऊ नका, नाहीतर त्याचा पूर्ण लगदा होऊ शकतो। आता ही शेवटची स्टेप आहे, पण खूप महत्त्वाची। इथे जर थोडीशी चूक झाली तर सगळं बिघडू शकतं, म्हणून सतत चेक करत राहायचं बटाटे जास्त शिजलेत का, की आपल्याला हवं तेवढेच शिजलेत। कारण इथे आपल्याला बटाटे पूर्ण शिजवायचे नाहीत, आपल्याला ते थोडेसे अधरकच्चे ठेवायचे आहेत, म्हणजे हाताने हलकेच तुटतील इतपत। आता इथे बघा, मी आधीच्या पातेल्यातला जो बटाटा काढलेला तो लगेच तुटला आणि या पातेल्यातला जो बटाटा काढला तो फोल्ड केला तरी तुटत नाही आहे, म्हणजे याचा अर्थ हे अजून शिजलेलं नाही आहे। तर याला आणखी थोडा वेळ आपल्याला शिजू द्यायचं आहे। त्यानंतर शिजलेले बटाटे लगेच गाळणीमध्ये किंवा ज्या भांड्यातून पाणी निघू शकेल अशा टोपलीत काढून ठेवायचे आहे। माझ्याकडे मोठी टोपली नव्हती, त्यामुळे आपण ज्यामध्ये भांडी ठेवतो त्या टोपल्यात मी एक कपडा घालून त्यात सगळे बटाटे काढून घेतले। गॅसवरून उतरवल्यानंतर बटाटे जास्त वेळ गरम पाण्यात नाही ठेवायचे, कारण त्यामुळे ते अजून शिजत राहतात। ही प्रोसेस थांबवण्यासाठी आपल्याला ते लगेच पाण्यातनं काढायचे आहेत। आता पुढची स्टेप, कडक उन्हात एक स्वच्छ साडी किंवा कपडा अंथरून घ्या आणि त्यावर बटाट्याचे स्लाइसेस एक एक करून नीट पसरवा। लक्षात ठेवा, स्लाइस एकमेकांना चिकटणार नाही अशा पद्धतीने वाळत घालायचे आहेत।
हे बघा, पूर्ण 5 किलो बटाट्याचे वेफर्स वाळत घालायला मला एक पूर्ण 6 वारी साडी लागलेली आहे. दोन दिवस छान दिवसभराचं ऊन दाखवल्यानंतर हे वेफर्स अशा प्रकारे दिसतात. आता आपण याला वर्षभर टिकवू शकतो. छान व्यवस्थित वाळल्यानंतर हे वेफर्स आपल्याला एका डब्यात भरून ठेवायचे आहे, जिथे पाणी वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी. आता आपल्याला जेव्हाही बटाट्याचे वेफर्स खायचे असतील तेव्हा छान एका कढईमध्ये तेल एकदम कडकडीत तापू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे चिप्स त्याच्यामध्ये घालायचे आहेत. लक्षात ठेवा, तेल अगदी एकदम कडकडीत तापलेलं असावं, नाहीतर बटाट्याचे चिप्स भरपूर तेल पकडतात. हे वेफर्स तळण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, अगदी 1 ते 2 मिनिटात तळून तयार होतात. आता या वेफर्सवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ, तिखट, चाट मसाला किंवा आणखी काही फ्लेवर्ड मसाले टाकून सर्व करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले खमंग आणि कुरकुरीत बटाट्याचे वेफर्स तयार झाले आहेत. तुम्हीही नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अजून छान छान रेसिपी आणि व्लॉगसाठी नम्रता महाजनसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त खा आणि काळजी घ्या.